हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे कारण आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. तर प्रांजल स्कूलवरून आलेली आहे. तर असं वाटत नाही आहे की आमच्या लग्नाला 9 वर्ष झाले, असं वाटतं आहे की कालच आमचं लग्न झालं होतं. पण मागे वळून बघितलं तर आनंद, दुःख, संघर्ष, हसू रडू बरंच काही. पण काही स्वप्न पूर्ण झाले, काही स्वप्न पूर्ण व्हायचे आहेत आणि असंच सोबत एकमेकांसोबत आयुष्यभर राहायचे. तर खूप काही या 9 वर्षात घडलेलं आहे. पण असं कधी कधी वाटतं की हे 9 वर्ष खूप फास्ट गेले आणि या 9 वर्षाच्या प्रवासामध्ये आमचं स्वतःचं हक्काचं घर पण झालं. हे पण एक छान गोष्ट आमच्या आयुष्यात झाली. त्याच्यानंतर आमची छोटीशी परी आमच्या आयुष्यात आली, हे त्याहूनही सुंदर आनंद आहे. त्याच्यानंतर हा ना, कसं वाटते? मस्त. आज काय आहे स्पेशल? ॲनिव्हर्सरी. तर खूप छान वाटतंय. आज लग्नाचा पूर्ण प्रसंग आठवतोय की आजच्या दिवसात आपण किती खुश होतो, किती सगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टी आज ताज्या होत आहे की खूप भारी वाटतं. तर चला, आजचाच दिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर असंच पुढचं आयुष्य, पुढचा प्रवास चांगला जाऊ देऊ आणि असेच एकमेकांसोबत राहू आयुष्यभर. सुख दुःख आनंद भांडण करत करत का होत नाही, पण पुढचं आयुष्य आनंदात जगू. तर चला, बोलण्यासाठी बोलेल तेवढे शब्द कमी पडतात. एवढा आयुष्याचा आपला राडा, काय म्हणतात, रणगाडा म्हणू शकतो, असतो आपला आयुष्याचा गाडा जेव्हा असतो ते ओढत जायचं असतं. तसंच काही आहे आपल्या. तर आज आमच्या लग्नाला 9 वर्ष झाली. वाटत पण नाही आहे 9 वर्ष कंप्लीट झाली आहे, पण झाली आहे फायनली. हां, आणि आज त्याच अनुषंगाने मी आज मस्त बर्थडे सेलिब्रेट, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी केक बनवतीये. चॉकलेट केक बनवतीये. प्रीमिक्स चॉकलेट आणि सगळं घरातच होतं मागच्या बर्थडेचं. तर म्हटलं चला, बाहेरून आणण्यापेक्षा आपल्याला येतो तर आपण घरात बनवू, त्यात काय वेगळं, म्हणून मग आता घरात बनवायला घेतलंय. तर इकडे चॉकलेट पण मेल्ट व्हायला ठेवलंय. चॉकलेट मेल्ट होतंय आणि केकचा बेस पण बेक करून झाला, 1 घंटा झालाय, थंड झालाय मस्त छान. तर आता केक बनवायला घेऊ, म्हणजे संध्याकाळपर्यंत ॲटलिस्ट सेट होईल छान. तर बघा, असा केक मी बनवलेला आहे. असा काहीसा माझा छोटासा नाजूकसा केक तयार झालेला आहे. यावेळेस थोडा केकमध्ये गंमत फसल्यागत वाटते, पण टेस्टला छान आहे, म्हणजे छान असणार आहे, कारण की त्याच्यामधलं सगळं साहित्य चांगलंच वापरलेलं आहे. तर चला, आता केक सेट होतोय, तोपर्यंत बाकीचे कामं वगैरे करून घेते. आणि मला परत आज जायचे फायनली दाताला क्लिप बसवायला. तर आता हां, तर जायचे आता क्लिनिकला थोड्या वेळाने. आता मस्त भांडे वगैरे पडले, थोडेसे घासून घेते. केकचा ह्यावेळेस जास्त राडा नाही झाला, कमी साहित्य होतं म्हणून. आणि असं झालं, फुल क्रीम पण नव्हती पूर्ण केकला लावण्यासाठी आणि पूर्ण चॉकलेट पण नव्हतं, म्हणजे असं झालं अर्धे चॉकलेट अर्धं क्रीम. त्यामुळं
क्रेडिट कार्ड. थोडंसं कन्फ्युजन झालं माझं की नेमकं काय करू, म्हणून मग अर्धा केकला हे लावलं. जी क्रीम होती ना मम्मी हे पेपर. ते पण मला पूर्ण पुरली नाही. पण आता इथं लगेच शॉप जवळ नाही आहे की मी जाऊन परत घेऊन येऊ. म्हटलं आहे त्या वस्तूमध्ये आपण करू. आता संध्याकाळी मस्त जेवण वगैरे बनवायचं आहे, पनीरची भाजी वगैरे. तर चला मी भेटते परत तुम्हाला थोड्या वेळाने. नमस्कार. तर आताच आम्ही मार्केटवरून आलो आहे आणि माझं तर दाताचं चालू आहे ट्रीटमेंट, अजून झालं नाही आहे. काल बोलले होते ते पॅक वगैरे करणार, फिलिंग वगैरे, पण काय त्यांनी केलं नाही. आज पण त्यांनी क्लिनिंगच केलं आहे. 8 दिवस झाले क्लिनिंगच चालू आहे. मग आता पनीरची भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी बघा पनीर घेऊन आली येता येता. असं पडलं बघ. असं पडलं आणि डायरेक्ट घातलं. पनीर बटर मसाला पण आणलाय, त्याच्यासोबत बटर पण आणलंय, आणि दही पण आणलंय येताना थोडं. आणि ही केळी ना छान असते बरं का, ही किलोवर भेटते आणि पपीता आणि गोड असते ही केळी. तर ही केळी प्रांजलला आवडते, मी त्याला दुसरी केळी नाही देत. ही केळी छान लागते खायला. आणि ह्या ढम्माबाईला आवडतं आमच्या खरबूज. खरबूज बोलतात, टरबूज नाही ते. मला वाटतं टरबूज. आणि मस्त कोथिंबीर मीर आणि मेथी आणलेली आहे. तर चला हे ठेव फ्रीजमध्ये. याला आहे ना एका फ्रूट्स एका याच्यात ठेव सगळे. चला आता मी या पटपट स्वयंपाकाची तयारी करून घेते. उशीर झालाय, पाणी आलं होतं, 7 वाजले आता. तर आता भाजीची तयारी करून घेते आणि भाजी बनवून घेते आणि परत तुम्हाला भेटते. मी भाजी कशी बनवते ते पण दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झालाय. रेसिपी काय तुम्हाला दाखवता आली नाही, पण याच्या अगोदर मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली पनीरची कशी बनवायची ती. कारण की मम्मीसांचा कॉल आला मध्येच आणि माझी भाजी चालू होती, मग तुम्हाला काही दाखवता आलं नाही. तर मस्त छान अशी पनीरची भाजी बनवली आहे. पनीर बटर मसाला, थोडंसं तेल तरी भाजे मस्त, थोडंसं तेल एक्स्ट्राच झालं आहे. म्हटलं ठीक आहे चालतं एखाद्या दिवशी. आणि त्याच्यासोबत मस्त असं जिरा राईस बनवलेला आहे आणि कॅसरोलमध्ये चपाती पण बनवून ठेवली. स्वयंपाक तर झालाय आता. आणि प्रांजल बोलती मम्मा तू रेडी हो. मी रेडी झाली. आणि तिने माझ्यासाठी बघा इथं केक कटिंग करण्यासाठी काय केलं, एवढं बघितलं. तिचं स्टडी टेबल होता, त्याच्यावरती हे फ्लावर्स ठेवलेत, म्हणजे तुम्ही इथं दोघं बसा. त्याच्यानंतर बघा ती तयार पण झाली आहे. काय होतंय. आणि हा तिच्या 5व्या वाढदिवसाचा आहे ड्रेस आहे. आता ती पुढच्या महिन्यात 6 वर्षाची होणार. आणि अजून एकदा पण धुतलेला नाही, एकदाच घातलाय तिच्या बड्डेला आणि परत तो घालायची वेळ नाही आली. हां काय होतंय. मज्जा वाटते तिला तो ड्रेस घातला तर. तर चला मी पण थोडंसं आवरते. ड्रेस वगैरे काही चेंज नाही करत काय, म्हणजे असं बाहेर वगैरे गेलं तर ठीक आहे, घरातल्या घरात काय ड्रेस वगैरे चेंज करायचा, म्हणून आता ड्रेस वगैरे नाही, फक्त केस वगैरे व्यवस्थित करते. आणि आपण ना त्याला छोटं करायचं असतं ना, असं वरती घेऊन छोटं बनवायचं. नाही छोटं नाही बनवायचं, त्याला कशाला छोटं बनवायचं. तर चला आता थोडं फ्रेश होते, आवरते.